नमस्कार. मी अमोल प्रभाकरराव चरडे मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित वाढदिवस विशेष काव्य स्पर्धेत चैतन्याचे गमक या विषयांतर्गत संपन्न झालेल्या स्पर्धेत माझी क्रमांक प्राप्त ठरलेली रचना आपणासमोर सादर करत आहे. पुरोगामी दीपज्योतीने कथा जाळू भ्रामक, अलवार उलगडेल चैतन्याचे गमक. मार्ग हस्तरेषांचा जरी बंद चारी बाजूने, सदा सिद्ध करा स्वतःला कष्टाच्या तराजूने. मार्ग हस्तरेषांचा जरी बंद चारी बाजूने, सदा सिद्ध करा स्वतःला कष्टाच्या तराजूने. संयम विश्वासातला दाखवेल धमक, अलवार उलगडेल चैतन्याचे गमक. पंख प्रकाशाचे घेऊन झेप घेते पाखरू, आहे स्वप्न केवढे त्याचे किती सत्य अंतरू. पंख प्रकाशाचे घेऊन झेप घेते पाखरू, आहे स्वप्न केवढे त्याचे किती सत्य अंतरू. अंधारलेल्या वाटेवर काजव्यांची चमक, अलवार उलगडेल चैतन्याचे गमक. परोपकारी सुगंधाने बहरला प्रपंच, ऋणानुबंधात नटला प्रेमाचा रंगमंच. परोपकारी सुगंधाने बहरला प्रपंच, ऋणानुबंधात नटला प्रेमाचा रंगमंच. कविता व्हावी जीवनाची साधताना यमक, अलवार उलगडेल चैतन्याचे गमक. नको पळापळ जीवाला घेऊ आता विसावा, नसल्या त्या भंपकतेचा काय कामी दिखावा. नको पळापळ जीवाला घेऊ आता विसावा, नसल्या त्या भंपकतेचा काय कामी दिखावा. अंतरी असो सुंदरता नको फक्त टमक, अलवार उलगडेल चैतन्याचे गमक. शेवटचं कडवं घेतं. गंधालेल्या चंदनाने कधी टाळला धर्म, सहवासात साप होते तरी जपले मर्म. गंधालेल्या चंदनाने कधी टाळला धर्म, सहवासात साप होते तरी जपले मर्म. मनातल्या विषाचे केले नित्य जाणे वमक, अलवार उलगडेल चैतन्याचे गमक. पुरोगामी दीपज्योतीने कथा जाळू भ्रामक, अलवार उलगडेल चैतन्याचे गमक. आपल्याला ही कविता कशी वाटली? आवडली असल्यास यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. धन्यवाद.